रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण केले तांदळाच्या पिठाच्या कुरडया। तर याच्यासाठी आपल्याला तांदूळ भिजत घालायची गरज नाही किंवा यासाठी आपल्याला उन्हामध्ये नाही वाळवलं तरी देखील चालेल। अगदी सहज फक्त कुकरची एक शिट्टी काढून आपण पांढऱ्या शुभ्र अशा तांदळाच्या कुरडया बनवल्या आहेत। या कुरडया तळल्यानंतर चौपट ते पाचपट फुलतात। तर तुम्ही बघू शकता ही कुरडई किती फुललेली आहे। अगदी तुम्हाला तळायला कढई पुरणार नाही इतपत ह्या कुरडया फुलतात। तर ह्या कुरडया करायला अतिशय सोप्या आहेत आणि गव्हाच्या कुरडयापेक्षा तुम्ही तांदळाच्या कुरडया अतिशय सहज पद्धतीने करू शकता। अतिशय परफेक्ट अशी रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। चला तर मग वेळ न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर बघा, यासाठी आपल्याला लागणार आहे तांदळाचं पीठ। तर तांदळाचं पीठ कसं बनवायचं हे देखील मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा। तुम्हाला कोणतंही भांड्याने एकाच भांड्याने हे तांदळाचं पीठ मोजून घ्यायचं आहे, कारण की आपण ज्या भांड्याने पीठ मोजून घेऊ त्याच भांड्याने आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे। तर बघा, मी मेजरमेंट इथं लिहून सुद्धा दिलेलं आहे। तर 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, तर त्याच वाटीने आपल्याला पाणी सुद्धा घालायचं आहे। गॅसवरती कुकर ठेवलेला आहे, त्यावरती आपण त्याच वाटीने 2 वाट्या पाणी घातलेलं आहे। त्यामध्ये 1 चमचा पापड खार आणि अर्धा चमचा मीठ घातलेला आहे। 1 चमचा आपल्याला खायचं तेल त्यामध्ये घालायचं आहे। छानशी उकळी आणून द्यायची, म्हणजे तेल या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतं। तर यानंतर आपण यामध्ये पीठ घालायचं आहे आणि गॅसची फ्लेम मोठी करायची आहे। तर हे पाणी उकळून पीठ पूर्णपणे बुडेल इथपर्यंत त्याला उकळी येऊ द्यायची आहे। त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची। तर बघा, यानंतर आपल्याला थोडीशी गडबड करायची आहे। लाटण्याच्या मदतीने किंवा तुम्ही एखाद्या झाऱ्याच्या मदतीने किंवा उलतानाच्या मदतीने देखील हे पीठ मिक्स करून घेऊ शकता। पीठ इतपत मिक्स करायचे की त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गुठळ्या होणार नाहीत। उरलेलं लाटण्याचं पीठ आपण हाताला थोडंसं पाणी लावून काढून घेतलेलं आहे। गॅसची फ्लेम अगदी कमीच आहे। पीठ व्यवस्थित सगळ्या बाजूने करून घेऊन आपण त्यावरती झाकण ठेवून घेतलेलं आहे। तर बघा, अगदी कमी आचेवर एक 7 ते 8 मिनिटं आपण हे पीठ वाफवून घेतलेलं आहे। तर तुम्ही घड्याळी 7 ते 8 मिनिटं पीठ वाफवून घेऊ शकता। कुकरची पूर्णपणे अशी शिट्टी होत नाही, फक्त त्यामध्ये थोडीशी हवा धरली जाते। तर 7 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता पीठ छान आपलं उकडलेलं आहे। तर असं आपल्याला पीठ उकडायचं आहे, यामध्ये एक सुद्धा गाठ होत नाही आणि ही अतिशय परफेक्ट अशी रेसिपी आहे। त्यानंतर हे पीठ आपल्याला एखाद्या प्लास्टिकच्या कवरमध्ये भरून घ्यायचे। तुम्हाला प्लास्टिकचा कवर वापरायचा नसेल तर एखादा सुती कपडा तुम्ही घेऊन त्यामध्ये देखील हे पीठ घालून मळू शकता। तर आता हे पीठ प्लास्टिकच्या कवरमध्ये घेऊन व्यवस्थित आपल्याला 2 ते 3 मिनिटं मळून घ्यायचं आहे। पीठ मळत असताना थोडंसं गरम असतानाच आपल्याला हे पीठ मळायचं आहे। हाताला चटके बसत असतील तर तुम्ही रुमालाचा वापर करू शकता। तांदळाचं पीठ कसं बनवायचं, तर तांदळाचं पीठ बनवण्यासाठी इथे मी रॅशनचं तांदूळ घेतलेलं आहे। तांदूळ आपल्याला स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचे आहेत। त्यानंतर सावलीतच आपल्याला हे तांदूळ सुकवायचे आहे। त्यामध्ये सावलीमध्ये तांदूळ व्यवस्थित सुकून तुम्ही गिरणीमधून त्याचं पीठ करून आणायचं आहे, तांदूळ दळून आणायचं आहे आणि तेच पीठ आपण पापडासाठी किंवा या कुरडईसाठी वापरणार आहोत। तर बघा, 2 मिनिटं मी हे पीठ मळून घेतलेलं आहे। तर अगदी मौसूत असा हा गोळा झालेला आहे। तर बघा, किती छान हे पीठ वाफवलेलं आहे। या पद्धतीने पीठ वाफवून घ्याल तर अगदी लुसलुशीत असं हे पीठ मळलं जाईल। तर बघा, अशा पद्धतीचा कपडा देखील प्लास्टिकच्या कवरमध्ये ठेवून तुम्ही हे पीठ वाफवू शकता। यानंतर आपल्याला अशा प्रकारचा साचा घ्यायचा आहे। साच्याला मी मध्यम आकाराची जी आपली कुरडई करायची चकती असते ती घातलेली आहे। तुम्हाला जाड हवे असेल तर तुम्ही जाड घालू शकता, पण शक्यतो अशी मध्यम आकाराची घाला, त्यामुळे कुरडया खूप छान होतात। तुम्ही जाड घातली तर कुरडया खूप मोठ्या होतात आणि त्या दिसायलाही देखील तेवढ्या देखण्या दिसत नाही। त्यासाठी तुम्ही मध्यम जी चकती असते ती वापरू शकता। पीठ साच्यामध्ये भरून घेतलेलं आहे। गरम असतानाच आपल्याला कुरडया घालायच्या आहेत। थोडंसं पीठ थंड झालं तरीही देखील काही हरकत नाही, अगदी सहज ह्या कुरडया पडतात। यासाठी कोणतीही मेहनत करायला लागत नाही। उन्हामध्ये कुरडया वाळवल्या तर अगदी एका दिवसातच तुमच्या कुरडया छान वाळून येतील। तर ही उन्हाळी वाळवण आपण जे काही करू ते आपण 2 दिवस चांगल्या उन्हामध्ये 2 ते 3 दिवस सुकवलं तर ते वाळवण वर्षभर खराब होत नाही। तर बघा, प्लास्टिकच्या कवरवरती आपण या कुरडया आहे त्या कुरडया घातलेल्या आहेत। तर अगदी छान याची तार पडत आहे। तर बघा, याची तार थोडीसुद्धा तुटत नाही, अशा छान ह्या कुरडया बनलेल्या आहेत। तर पीठ आपलं व्यवस्थित वाफवलेलं आहे, त्यासाठी ह्या कुरडया करताना थोड्यासुद्धा तुटत नाहीत आणि छान ह्याची उकड आलेली आहे। अशाच पद्धतीने सगळ्या कुरडया आपण करून घेतलेल्या आहेत। आपल्या चॅनलवरती अतिशय साध्या सोप्या वाळवणाच्या रेसिपीची सिरीज सुरू आहे। तुम्ही
तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्कीच पूजा कृष्णा रेसिपी ह्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकनही क्लिक करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन रेसिपीज अपलोड करीन तर त्याचं नोटिफिकेशन देखील तुमच्या फोनवरती येईल। तर बघा, साध्या सोप्या पद्धतीने वाळवण रेसिपी कशा करायच्या ते आपल्या चॅनलवरती मी तुम्हाला दाखवतच आहे। या अगोदर आपण तांदळाचे पापड कसे करायचे याची देखील रेसिपी पाहिलेली आहेत। याशिवाय आपण साबुदाण्याच्या ज्या आपण नायलॉन साबुदाणा असतो तो देखील घरीच कसा तयार करायचा हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे। तर बघा, 1 वाटी आपल्या पिठापासून एवढ्या सगळ्या आपल्या कुरडया झालेल्या आहेत। तर ह्या कुरडया आपण 2 दिवस उन्हामध्ये छान वाळवून घेऊया। तर बघा, आपण इथे 2 ते 3 दिवस उन्हामध्ये कडकडीत अशा या कुरडया वाळवून घेतलेल्या आहेत। या कुरडया करायला अतिशय सोप्या आहेत। तर मी तुम्हाला आता एक कुरडई तळून दाखवते। कुरडई तळण्यासाठी थोडंसं तेल जास्त गरम करून घ्या, म्हणजे पटकन त्या वर येतील। तर जास्त वेळही आपल्याला तेलामध्ये ठेवायचा नाही, नाहीतर त्याचा पांढरा रंग बदलून पिवळसर अशा कुरडया भाजल्या जातात। त्यासाठी टाकल्या क्षणी वर आल्या आपल्याला ह्या कुरडया काढून घ्यायचेत। तर बघा, या कुरडया किती पड फुगलेल्या आहेत हे देखील तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा। ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा। अतिशय परफेक्ट प्रमाणासोबत मी ही रेसिपी शेअर केलेली आहे। चौपट फुलणाऱ्या अगदी चविष्ट कुरकुरीत अशा कुरडया आपल्या तयार झालेल्या आहेत। तुम्ही एकदा बनवून वर्षभर ह्या कुरडया साठवून ठेवू शकता। व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे आवर्जून कळवा। भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत, तोपर्यंत